पण दुष्काळी भागात शेती करणं किती अवघड आहे हे आपण सगळेच जाणतो. पण पुरंदर तालुक्यामध्ये एकच शेतकऱ्यानं दुष्काळावर मात करत फळबाग फुलवली आहे आणि विशेष म्हणजे आधुनिक पद्धतीचा उत्तम अवलंब केलेला आहे. बघूयात त्याची ही यशोगाथा. हे आहेत पुरंदर तालुक्यातले पिसर्वे गावचे मच्छिंद्र गजानन कोलते. शिक्षण जेमतेमच, वडिलांची 12 एकर जमीन, पण तीही खडकाळ माळरानावरती. या ठिकाणी पाण्याची समस्या आवासून उभी आहे आणि इथेच मोठ्या युक्तीनं नंदनवन फुलतंय. भाग कायम दुष्काळी होता, डोंगराळ भागात होता आणि ही आमची जी शेती हे टोटली माळरान होतं, पडीक असल्यासारखं होतं. परंतु आम्ही ते डेव्हलप करून किती शेती आहे तुमची? किती शेती आहे? आमची एकूण 11 एकर शेती आहे. तर त्यामध्ये डाळिंब, पेरू, सीताफळ. मच्छिंद्र कोलते यांनी 1 एकर शेतात 350 डाळिंबांची तर 250 पेरूच्या झाडांची त्याचबरोबर सीताफळाची भरघोस लागवड केली आहे आणि यातून त्यांना लाखोंचं उत्पादन मिळालंय. महत्वाचं म्हणजे पेरू अगदी आपला आता नवीनच सुरू झालाय, तरी पहिला भर जो आलता तो गारापिटीमध्ये सापडून देखील तो 50 रुपये किलोने जाऊन त्याचं कमीत कमी 25,000 रुपये आपलं उत्पन्न झालं आणि अजून 3 लाखाचे फळं आता बागावरती आहेत. तसेच डाळिंब अगदी 15 महिन्यांनी बार धरलेला असून त्याच्यामध्ये 2 लाखाचं उत्पन्न झालं आणि अंतर्गत आपण फुलाची शेती त्याच्यामध्ये केली, त्याचे 2.25 लाख रुपये झाले होते. दुष्काळ परिस्थितीमध्येही पाण्याचं उत्तम नियोजन करून ठिबक सिंचन पद्धतीनं पिकांना पाणी दिलं. तसंच जनावरांच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारं शेणखत आणि मलमूत्राचा वापर करून पिकांना खतांचा पुरवठा केला. झाड आहेत पूर्ण, सीताफळ असो, डाळिंब असो किंवा पेरू असो, आणि त्यामधले अंतर्गत पिकं हे टोटली आम्ही ड्रीपवरती जगवतो आणि त्या ड्रीपला पाणी मिळावं म्हणून आज विहिरी पाडून त्यात बोरचे पाणी साठवून आणि राजेवाडीजवळ एक पिसर्वे तलाव पाण्याचा, त्यामध्ये सणसमाळा, दरेकरमाळा आणि पिसर्वेचे शेतकरी सगळे आम्ही एकत्र येऊन 22-23 लाखाचं पुरंदर उपसाचं पाणी आम्ही भरून घेतो आणि ते भरल्यानंतर 7 महिने 8 महिने असं आमचा सीजन टोटली पार पडतो. पाणी कमी पडत नाही. विशेषतः नियोजन आमचं जास्त गांडूळखत, शेणखत, पुढे DAP 10-20, 18-46 या खतांचा आम्ही वापर करतो. म्हणून ज्यादा करून गांडूळ खत आणि शेणखताचा जास्त वापर करतो. पुढल्या वर्षी जे शेणखत लागतं त्याची व्यवस्था आम्ही यंदाच केलेली असते की ऐन टायमाला खतं मिळतात नाही मिळतात, त्याच्यासाठी ती पुढल्या सीजनला जे आपल्याला भरायचे 4 महिने आम्ही आधीच घेऊन ठेवतो. शेतकामासाठी सगळं कुटुंब एकत्रित येऊन काम करतं. सगळ्यांच्या मेहनतीवरच माझी शेती फुलते असं कोलते आवर्जून सांगतात. अशा प्रकारे उजाड माळरानात मोठ्या हिमतीनं शेत फुलवणाऱ्या या शेतकऱ्याने सर्व शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केलाय. निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुरंदर.